मान्सूनचा केरळमधील प्रवास लांबला, महाराष्ट्रातही आगमन उशिरा, हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर झालेला आहे. मित्रांनो, मान्सूनच्या तारखेत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कारण सध्या कमकुवत वारे आणि प्रतिकूल व्यापक हवामान परिस्थितीमुळे केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाबाबत अनिश्चितता आता वाढलेली आहे. यामुळे नेहमीच्याच 1 जूनच्या तारखेपर्यंत मान्सून येण्याबाबत शंका निर्माण झालेली आहे. कारण भारतीय हवामान विभागाने यापूर्वी केरळमध्ये मान्सूनचे आगमन हे 26 मे रोजी होईल असा अंदाज व्यक्त केलेला होता. यामध्ये आता मोठे बदल पाहायला मिळालेले आहेत. यामध्ये बदल पाहायला असेच विशेष मिळण्याचे कारण म्हणजे स्कायमेट वेदर संस्थेचे अध्यक्ष जी.पी. शर्मा यांनी सांगितले आहे की केरळमधील सध्याची हवामान स्थिती दीर्घकाळ टिकणाऱ्या मान्सूनऐवजी मान्सूनपूर्व पावसाच्या हालचालीसारखी दिसत आहे. यामुळे पावसाचे आगमन नेहमीच्या तारखेपेक्षा उशिरा होण्याची शक्यता आहे. कारण सध्या वातावरणातील आर्द्रता, वाऱ्याची दिशा आणि समुद्र तापमान यासारख्या घटकामध्ये अपेक्षित बदल दिसून येत नसल्यामुळे हवामान विभाग आणि खाजगी संस्था दोन्ही परिस्थितीने बारकाई दोघांचे एक निरीक्षण करीत आहेत. शेतकरी, जलसंपदा विभाग आणि सामान्य जनता या अनिश्चिततेकडे लक्षपूर्वक पाहत आहेत. मान्सून भारताच्या कृषी आणि अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्यांच्या वेळेवर आगमनावर सर्वांचे लक्ष केंद्रित आहे. तर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या मान्सून आता 3 ते 4 दिवसानंतर केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.